welcome back guys. Here we go again after so many days. Actually घरात एक माझा कार्यक्रम होता मध्ये, सो मी त्यासाठी तो अटेंड करण्यासाठी मी इचलकरंजीला गेलो होतो. तर इचलकरंजीवरून आल्यापासून मी कंटिन्युअसली आजारी आहे. म्हणजे लिटरली मी सलाईनवरती होतो 1-2 दिवस. सो राईड वगैरे करण्याचा तर काही मुद्दा येतच नाही आहे सध्या तरी. बट परवा दिवशी काहीतरी वेनसडेला ग्रुपवरती पडलं की सगळे म्हणजे संडे राईडसाठी इथे येत आहेत, सातारमध्येच येत आहेत. सो आय वॉज फिलिंग बेटर. तर मग मी विचार केला की असं पण आता जरा ठीक वाटतंय. रायडिंग गिअर्स पण आपल्याकडे आहेत आता ठीकठाक थोडे, तर गेलेलं काय वाईट नाही आहे. सो संधीचं सोनं करून मी निघलो आहे घरातून. ते लोक पण अर्ध्या रस्त्यापर्यंत ऑलमोस्ट पोचलेत. आय थिंक सो मला लेट झाला आहे थोडा. मला अजून रिफ्युलिंग पण करायचं आहे. रिफ्युलिंगसाठी आता पंप भेटतोय की नाही मला थोडंसं अवघड आहे. त्यांना असा प्रश्न पडला असेल की बुलेट कुठे आहे आपली, वेअर इज अवर क्लासिक 350. सो क्लासिकचा सीन असा झाला आहे की ऑलमोस्ट 93,000 किलोमीटर्स कंप्लीट झालेत. 93,600 समथिंग. सो अचानकमध्ये मी म्हणजे जेव्हा मी फंक्शनसाठी चाललो होतो, माझ्या बहिणीची एंगेजमेंट होती इचलकरंजीला. सो कराडमध्ये गेल्यावरती मला जरा असं फील व्हायला लागलं की गाडी जर्क मारती आहे चालूमध्ये. तर मी फोन केला मामाकडे पण असते गाडी. तर तो बोलला अरे खूप दिवस झालं तसंच करते. बट मी लॉंग राईड केलीच नव्हती गाडीवरती त्या पिरियडमध्ये. सो मला एवढं लक्षात आलं नाही. मग मी 2 ठिकाणी गाडी दाखवली. आधी कराडमध्ये दाखवली. कराडमध्ये प्रॉब्लेम मला सॉल्व्ह झाला नाही. मग इचलकरंजीमध्ये मी शोरूमला गाडी दाखवली, बट त्यांना पण तो प्रॉब्लेम नाही सापडला. लास्ट ऑप्शन माझ्याकडे होता, मी ज्या मिस्त्रींकडे काम करतो त्यांच्याकडून ॲडवाईस घ्यायचा. तर मी गाडी जशी आली परत, मी नाही आणली येताना, मी मामाला दिली. मामाला बोललो माझी इच्छा नाही होत आहे चालवायची, चालत नाही आहे व्यवस्थित, तर तू घेऊन ये. तर ही सेड ओके. सेकंड डेला तो गाडी घेऊन आला. थर्ड डेला मी गाडी घेतली आणि मी गेलो साताराला. गाडी मिस्त्रींनी चालवून वगैरे बघितली. तर गाडीमध्ये इश्यू असा आला आहे की म्हणजे ते बोलले की कसं असतं, मीटर वगैरे बंद पडला, आपण लक्ष देत नाही, आपण चालू करत नाही. मग त्याच्यामध्ये बोलला एक 5-6 हजार किलोमीटर पकडून चाल, की तशी चालली विदाऊट एनी ओडोमीटर तुझी गाडी चालली असेल. तर ऑलमोस्ट बोलले 1,00,000 किलोमीटर झालेत. तर गाडीचं 1,00,000 किलोमीटर झाल्यावरती इंजिनचं काम जरी तुम्ही नाही केलं, क्रँकचं वगैरे, किमान तुम्हाला ब्लॉक पिस्टनचं काम करावंच लागतं. कारण जी ब्लॉकची जी रिंग असते त्याच्यामध्ये गॅप पडतो. सो दॅट्स वाय ही टोल्ड मी दॅट की काम करावं लागेल. सो गाडी सध्या बंदच आहे. 2-4 दिवसामध्ये गाडी सोडणार आहे मी कामाला. लेट्स सी हाव इट गोज. म्हणून मी ॲव्हेंजर आहे माझ्या मामाची, ती वापरतोय मी सध्या. सो रिफ्युलिंग वगैरे झालं आहे. फर्स्ट टाईम मी हे हेल्मेट काढलं आहे आज. म्हणजे गोव्यावरून आल्यानंतर मी फर्स्ट टाईमच हेल्मेट काढलं आहे बाहेर आज, स्पेसिफिक राईडसाठी. बाहेर तर कुठे गेलेलोच नाही. नाही सॉरी, मी इचलकरंजीला गेलो होतो तेव्हा घातलं होतं. बट सेटअप नव्हता काहीच कॅमेऱ्याचा, कारण ॲक्शन प्रोचा माउंट मी मागवला होता. कसं मी खेडेगावात राहतो त्यामुळं माझ्या इथे लवकर डिलिव्हरी पॉसिबल होत नाही, तरी 1-7-8 दिवस जातात. मग मी इचलकरंजीमध्येच डायरेक्ट ऑर्डर केला. आणि त्यात पण म्हणजे मी लावला आहे, बट मला तो कॉन्फिडन्स नाही येते की म्हणजे तो जो 3M टेप आहे तो एवढा ट्रस्टवर्दी मला नाही वाटत आहे की तो गोप्रोला माझ्या झेलतोय. माझी फाटली अक्षरशः. कारण की ज्याची जळते त्यालाच कळते. आणि गोप्रोच्या बाबतीत तर हेच आहे की गेला, उडून गेला, पडला, स्क्रॅच पडला, हे पडला, ते पडला, हाच सीन आहे गोप्रोचा. बाकी काही सीन नाही आहे. ओव्हरऑल आता मी तरी ऑलमोस्ट म्हणजे मी कोल्हापूरवरून आलो ही गाडी घेऊन. तर राईड एक्सपिरियन्स माझा ह्या बाईकवरती म्हणाल तर गाडी खूप चांगली आहे. 220cc मध्ये आहे. बट
if you are riding 350cc engine and after that because of any reason you have to shift your bike, whatever reason it is, तुम्हाला जर दुसऱ्या बाईकवरती शिफ्ट केलं सेम सीसीच्या बाईकवरती तुम्हाला एवढा फरक नाही जाणवणार, बट तुम्ही त्याच्यापेक्षा थोडी जरी अंडर पॉवर बाईक वापरायला लागला तर तुम्हाला तो फरक लगेच जाणवतो. बट दिस बाईक इज नॉट दॅट बॅड. 220cc मीन्स अ लॉट. मी त्या दिवशी म्हणजे मी थांबत आलो कोल्हापूरवरून, नाहीतर मी करेक्ट 2 तासात मी कोल्हापूरवरून आलो आहे, करेक्ट 2 तासात. थोडीशी पोस्चर चांगला आहे गाडीचा, बट एक सॉर्ट ऑफ एका टायमिंग नंतर ना बॅक पेन व्हायला सुरुवात होतो. म्हणजे खालचा जो घेरा आहे ना आपला तो दुखायला सुरुवात होतो. कुले 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 दुखायला सुरुवात होते. आणि जो विंड येतोय ना आता थंड थंड, तो डायरेक्ट माझ्या गुडघ्यांवरती लागतोय. तर मग अशी एवढी कळ आलती ना मला खतरनाक गुडघ्यांना की बसच. बाकी गाडी 6 आहे. ब्रेकिंग ABS नावाला आहे, काहीच सिरियसली सांगतो ABS ह्या गाडीचा फक्त आणि फक्त नावासाठी आहे. मी कराडच्या ट्रॅफिकमध्ये होतो, तर आता नॉर्मली ट्रॅफिक चाललंय, 1 वे आहे हा. तर इकडून या साईडनी 3 मुलं बाईकवरती आली आणि माझ्यासोबत एक जण चालत होता ज्युपिटरवाला, त्यासोबत एक लेडीज होती, मुलगी होती पाठी. तर ह्याला असा फ्री स्पेस भेटला. मी माझा निघालो 20-30च्या स्पीडने नॉर्मल, मी आपलं गॅप काढतोय. हा भाईला काय झालं, ह्याने एकदम गाडीला फुल ॲक्सिलेटर दिला आणि ती पोरं डायरेक्ट तिकडून अशी आडवी त्याला, आणि अशी म्हणजे एवढी जबरदस्त टक्कर झाली की ती मुलगी लिटरली अशी उडून पडली आहे. सो मी ब्रेक दाबला पुढचा, तर माझी पण गाडी थोडीशी भरकटली. सो तेव्हा माझ्या लक्षात आलं ABS असून काही फायदा नाही आहे भाई, तुम्हाला तुमच्या स्किल्सवरतीच डिपेंड राहावं लागतं. माझ्या आजच्यापर्यंतच्या जेवढ्या ब्लॉगमध्ये ह्या रस्त्याला शिव्या दिल्यात ना, फायनली या रस्त्याचं काम सुरू झालं आहे. खूप म्हणजे एवढा आनंद होतोय ना मला, अक्षरशः लोळू शकतो मी या रस्त्यावरती आत्ता. कारण ह्या रस्त्यामुळं एवढा वेळ वाया जातो ना लिटरली. आता म्हणजे ना पूर्ण पॅच खराब आहे, नागटांपर्यंत पूर्ण पॅच खराब होता. जेवढा झालाय ना भाई तेवढा तरी करा यार प्लीज, मी पाया पडतो तुमच्या. खरंच म्हणजे लिटरली माझी एज आता माहिती असेल तुम्हाला, आणि लपवण्यासारखं काय नाही, 24 वर्षाचा आहे मी. 24 वर्षात मी आज पहिल्यांदा ह्या रोडचं काम झालेलं बघतोय. 24 वर्षात. पहिले एक 4-5 वर्ष मी म्हणतो चला सोडून द्या, मला एवढं कळत नव्हतं, बट मी असायचो या रूटला. इंडिका होती आमची रेड कलरची, आम्ही त्यातून जायचो. तर तेव्हापासून म्हणजे एक 20 वर्ष जरी पकडा, 20 वर्षापासून या रस्त्याचं काम कधी केलेलं नाही आहे. केलं आहे ते पण किती, 1-2 महिने जरी हा रस्ता टिकला ना तरी खूप आहे. आय विल से खूप आहे. आता हा झाला ना एकदा रस्ता, तर ह्याचे टचअप जरी काढत राहिलं ना तरी हा रस्ता व्यवस्थित राहील असं मला वाटतंय. खूप भारी काम केलं आहे यार, खरंच खूप भारी काम केलं आहे. ते पण इलेक्शन होतं म्हणून केलं आहे, नाहीतर हे पण झालं नसतं. सॉरी काकू, आम्ही लिफ्ट नाही देत, आमच्या ह्याच्यामध्ये नाही बसत ते. तो सीन इज की आय वॉज थिंकिंग की आता हेल्मेट मी नवीन घेतलं आहे, सेटअप पूर्ण लावला आहे गोप्रोचा. सो माझ्या डोक्यात विचार आला होता की हे करावं, माईक घ्यावा नवीन. सोनीचा माईक भेटतो एक, नॉईस कॅन्सलेशन चांगलं आहे त्याला. म्हणजे नॉर्मली बरेचसे यूट्यूबर असे आहेत की ते वापरत आहेत यार. खूप मोठा खड्डा होता यार, मला गाडीचा अंदाज नाही आहे. मग मी विचार करत होतो की तो अराउंड 2K पर्यंत तो येतो माईक. बट मला आता असं वाटायला लागलं आहे, म्हणजे मी आत्ता जस्ट माझ्या डोक्यात विचार आला, आपला श्री जो आहे 390 वाला रायडर आपला मित्र, तर त्याने आत्ता त्याचा ब्लू आर्मरचा हे म्हणजे एक्सचेंज केला आणि C50 नवीन जो मॉडेल आलं आहे C50 म्हणून, इंटरकॉम सॉरी, तर तो घेतला. आणि मला आठवत नाही आहे बट आय थिंक सो तो मला बोलला आहे की त्याला हे आहे म्हणजे
जर त्याच्यातच तू डायरेक्ट म्हणजे इंटरकॉमचाच माईक तू गोप्रोला यूज करू शकतो, असं काहीतरी सिस्टम आहे. मी आज त्यापासून कन्फर्म करतो ती गोष्ट, तो येणार आहे राईडला. आणि जर तसं असेल तर मग इथं 2,000 घालवण्यासाठी ते 2,000 ठेवून वरती अजून थोडेसे पैसे टाकून मी 12,000ला काहीतरी आहे तो इंटरकॉम. तर ते लाईफ लाँग होऊन जाईल ना, मला लाईफ लाँग नाही म्हणता येणार बट होऊन जाईल ना. मग त्यात सगळं चाललं. आत्ता मी नॉर्मली काय करतो आहे, मला आता कॉल वगैरे येत आहेत. आता माझ्या गाडीला होल्डर आहे, मोबाईल होल्डर, हिला नाही आहे. तर हेडफोन असतो एक कानात माझ्या, इयरबड्स असतो एका बाजूला आणि वरतून मी हेल्मेट घालतो. तेच जर इंटरकॉम लावला, गाणी ऐकायचा सीन सॉर्ट होईल, कॉलचा सीन सॉर्ट होईल, प्लस लॉंग राईड करतो आहे, कोण भेटला इंटरकॉमवाला, कनेक्ट करून बाबा ओळख झाली, कनेक्ट करून चालू शकतो. ग्रुप राईड्स असतात, ग्रुप राईड्सला आपण ते करू शकतो. सो मी त्या पद्धतीने विचार करतो आहे. तरी पण बघू, अजून वेळ आहे. सो वी आर ॲट हायवे राईट नाव. पोचलो एकदाच हायवेला. आय थिंक सो ह्या गाडीचा गिअरबॉक्सचा काहीतरी इश्यू आहे, गाडीचे गिअर व्यवस्थित नाही पडत आहेत. मी आलो आहे शानपणा करत राईडला बाहेर, पण जर घरी जाऊन मी परत आजारी पडलो ना, माझ्या घरातले ना राडा करणार आहेत माझा, राडाच करणार आहेत माझा, 100% राडा करणार आहेत. तर मम्मी मला मगाशीच बोलली कुठे चाललंय, बोललो मी लिंबला चाललोय. तर बोलली आत्ता जरा नीट झाला नाहीस की लगे झालं का, बोलली तुझं चालू. तर बोललो नाही वाटतंय, म्हणलं बरं जाऊन येतो. तर त्यांची गाडी पप्पा घेऊन गेलते काल मुंबईला, ती गाडी द्यायची होती. मी ती गाडी म्हणजे मला मम्मी बोलली की चाललायस तर मग ती गाडी घेऊन जा, देऊन टाक ती गाडी. तर बोललो नाही मी राईडला चाललोय. तर बोलली मग काय गरज आहे का, बोलली आत्ता जर नीट झालायस लगे झालं का तुझं सगळं नाटक चालू परत. तर सकाळ सकाळी शिव्या खाऊन आलोय मस्तपैकी. चहाची तलब होती आहे मला. चहा इज लाईक अ सलाईन टू मी राईट नाव. आय वॉन्ट चहा. पण आता मी डायरेक्ट राईड तिथं म्हणजे जिथं भेटणार आहे ना आपण, आपल्या मेन पॉईंटवरती जाऊनच हे करेन. ह्या गाडीचा प्रॉब्लेम आहे, गाडी जर्क मारते चालू याच्यात. मी मामाला पण बोललो काहीतरी सीन आहे, आय थिंक सो कार्बोरेटरचा प्रॉब्लेम आहे हा. गाडीला फ्यूल व्यवस्थित पास नाही होत आहे, त्यामुळं होत असेल. जर तुम्ही बघू शकता तिथे वरती अजिंक्य तारा, आपला अजिंक्य ताऱ्याचा व्लॉग कोयना गेमिंग आल्याशिवाय शूट होणार नाही आहे. कोयना ज्या दिवशी येणार त्या दिवशी आम्ही दोघं उठणार घरातनं, त्याचा गोप्रो माझा गोप्रो सेटअप लगाने कार चलो, त्या दिवशीच तो व्लॉग शूट होणार. मी जाणारच नाही. मी जाऊ शकतो, मी आत्ताही जाऊन करू शकतो, पण त्या हरामखोरासाठी थांबलोय मी. आणि ना कट करून पाठवणार आहे ही क्लिप, कट करून स्टोरी लावणार आहे, स्टोरी की भिकारचोट माणसा इथं ये व्लॉग शूट करायचं आहे. सातारचे रस्ते क्लास आहेत यार. आय लव्ह इट, आय लव्ह इट. इफ यू गाईज कॅन सी दॅट शेड ओव्हर देअर वरती, तर जो परेश दादा आहे ना आपला, परेश स्टोरी ऑन व्हील्स, त्याने एकदा मीटअप घेतला होता तिथं वरती. ॲक्च्युली मी तेव्हा एवढं त्याला फॉलो करत नव्हतो, आणि तो पण म्हणजे त्याला तो पिकअप भेटला होता एक त्यावेळेस. आणि तो खरंच यार म्हणजे एवढा सेन्सिबल रायडर आहे ना, वन ऑफ द सेन्सिबल रायडर्स इन मराठी यूट्यूबर इंडस्ट्री राईट ना, मोटो व्लॉगिंग इंडस्ट्रीमध्ये एवढा सेन्सिबल आहे. मी त्याला आय थिंक सो मी त्याला एकदा भेटलो आहे मी त्याला. XBSP वाल्यांची राईड चालू होती K2K, तेव्हा मला तो आम्ही कोल्हापूरला चाललो होतो इचलकरंजीला. तेव्हा साई इंटरनॅशनल हॉटेल म्हणून लागतं मध्ये, तिथं तो होता, भुसा चालवत होता, तो भुसावरती होता. तर यार एवढा सेन्सिबल माणूस आहे, एवढा शांत माणूस आहे ना दादा. यार रिस्पेक्ट आहे तुला दादा, परेश दादा. आणि IBWला तो होता, बट मला जमलं नाही भेटायला, कारण गर्दी एवढी असते IBWला की नाही समजत यार कोण आलंय कोण नाही. एवढी मगजमारी केल्यानंतर JSला आणि कार्तिक कस्टम्सला भेटलो, क्वीन CZला भेटलो. कलाकार मोटो ट्रेलवाल्यांना पण भेटायचं होतं, पण त्या दादाला पण भेटणं झालं नाही आहे. लेट्स सी, कुठे ना कुठेतरी भेटूच. वी आर ऑल्सो गोईंग ऑन दॅट पाथ, सो समवेअर वी विल मीट, आय कॅन से.
somewhere in some direction we will definitely meet. बस या लोकांना बघूनच शिकतोय आणि करतोय, पॅशन म्हणून फॉलो करतोय. असं नाही आहे की हेच करायचं आहे, सगळं बाकीचं करून ही गोष्ट करू. दाखवायला विसरलो, सातारमध्ये KFC झाली. KFC यावं लागतंय जरा फिरत फिरत. सो आय वॉट पेढा, सातारचा कंदी पेढा, द वन अँड ओनली. देर इज नो रिप्लेसमेंट फॉर दिस. ग्रुपवाल्यांसाठी घेतलेत, खुश होतील. आय थिंक सो, आय होप सो. बघूया त्यांची रिॲक्शन कॅच करू आपण. सफोकेशन होतं आहे खूप. नवीन हेल्मेट आहे, पॅडिंग नवीन आहे, म्हणून मी गॉगल लावला आहे. गॉगल वायझर ओपनच आहे. आय नो विंड ब्लास्ट खूप खतरनाक येत असणार आहे. ते लोक पण पोचत आहेत. मी लाईव्ह लोकेशन बघितली आता, तर ते ऑलमोस्ट राणेवाडी टोल नाक्यावरती पोचत आहेत. मी मॅसेज टाकला आहे की टोल पास करून थांबा, मी येतोयच करून. तिथून पुढे मग सोबतच राईड होईल. तिथून काय लांब नाही आहे, तिथून जवळच आहे. लिम किती, तिथून 1-2-3 किलोमीटर. हो, आय सॉ देम. मी आता रायगावमध्ये आहे, तर आय थिंक सो आपल्याला इथून कुठून जायचं आहे ना, तिकडूनच जायचं आहे लिमला. ते लोक थांबलेत तिथं. आय डोंट थिंक सो त्या लोकांनी मला बघितलं. ते लोक त्यांना वाटणार की हा बुलेट घेऊन येणार. यार ही गाडी यार, मला नाही जमत यार. मला माझी गाडी पाहिजे. फालतूगिरी यार. तर जर्क मारते ना असले 80 बघा. गेअरच्या यायला नो 18+. काहीतरी सीन आहे गाडीचा. एकतर क्लचचा सीन आहे काहीतरी, नाहीतर मध्ये गिअरची जी नाल असते, जे गिअर चेंज करते, तिचा काहीतरी सीन वाटतोय मला. ते लोक सगळे थांबलेत, थोडं लाईनअप बनवलाय त्यांनी. चाललोय त्यांना मागून धप्पा द्यायला. कोणती गाडी? क्लासिक कुठे आहे? हा, क्लासिक घरी. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. अभिषेक, अरे सातारमध्ये आलाय आणि तुम्ही मला एक्सपेक्टच करू शकत नाही. नाही ठीक आहे. आता काय बोलला मनोज भाई, हॅपी न्यू इयर. रेकॉर्ड होत आहे सगळं. तुला असं पण आहे ना, ग्रुप मध्ये तुला दिसतच आहे, तुला माहित आहे. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर भाई. बोलते त्याला शॅडो आला वाटतं माझं. मी ह्याला बघून ओळखला. इकडून चाललो होतो, म्हणलं हाच आहे डायनिजेवाला. श्री काय म्हणायचं आहे ब्लॉग मध्ये? लावलं सगळं. हा हा, काय करणार आहे ठेवून? कधी आलोस तू? जस्ट आलो. हा का? पाहिलंच नाही. ग्रुप मध्ये पाहिलं लगेच त्यांनी प्रोग्राम बनवूनच ठेवले. हे कन्सेला जेवण कसं आहे? हा, कन्सेला जेवण लांब आहे पण कंचे. कशाला लांब आहे? लांब आहे, सांगतोय माझं काम आहे सांगायचं. लांब आहे. सो फायनली ग्रुप सोबत जॉईन झालोय. अर्ध्या लोकांनी तर एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की मी येईन करून. अजित सर तर एकदमच हे झाले. सो चाललो आता विहिरीवरती. तिथं पोचून संकेतला फोन करतो. संकेत माझा मित्र आहे, क्लासमेट माझा कॉलेजचा. तो असेल तर एकच नंबर काम होऊन जाईल.
तो आज संडे आहे ना, असं पण होऊन जाईल आय थिंक सो. लहान पोरं एक्साइटमेंट असते यार. आय थिंक सो संकेतचं घर इथंच कुठेतरी आहे. मी तिथं पोहोचूनच त्याला कॉल करतो, नाहीतर तो गर्दी बघून येईलच बाहेर. नाही तर विहिरीच्या समोरच राहतो आय थिंक सो. विहिरीच्या समोरच घर आहे त्याचं, जेवढं मला आठवतं. मी खूप वर्षापूर्वी गेलो होतो. चला बघू. We have reached. आता इथं काय रे, काय गावाला गौरव इकडे नको. काय टेन्शन. माझं पण गोगल बोल ना बाबा, काय बोलायचं. माझं पण गोगल यायला पाहिजे. त्याची गोव्यात खूप भारी मजा आली त्याची.